नमस्कार. आज एका विशेष अशा प्रकल्पाला सुरुवात करणार आहे. ती श्री गणेश चतुर्थी निमित्ताने गणपती प्राणप्रतिष्ठा सहित षोडशोपचारे पूजा करण्यासाठी आपल्या भारतात आणि विशेषतः मुंबई सारख्या शहरात गुरुजी मिळणे फार कठीण होतं. तर त्याकरिता अत्यंत सोपी व सूक्ष्म अशी गणेशाची प्राणप्रतिष्ठा पूजा, षोडशोपचारे पूजा कशी करावी त्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी मुंबई येथील मुंबई ऋषिकुल आश्रम या वेद पाठशाळेच्या मुंबई येथील मुंबई ऋषिकुल आश्रम या वेद पाठशाळेच्या विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी असून सध्या मुंबई ऋषिकुल आश्रम हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी याविषयी चर्चा करूया. तेव्हा या मुंबई ऋषिकुल आश्रम मध्ये मुंज झालेल्या मुलाला 10 वर्षे विद्याध्ययनासाठी ज्योतिष त्याचप्रमाणे शालेय शिक्षण ही दिलं जात असे. अशा ऋषिकुल आश्रमातून माझं अध्ययन झालेलं आहे आणि मी त्याच ठिकाणी अध्यापनही केलेलं आहे. तेव्हा आज मला असं मनात आलं की आपण ही गणेश चतुर्थीची पूजा प्रारंभ करूया आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे. श्री गणेशाय नमः. यजमानाने आचमन करावे. द्विराचमन म्हणजे दोनदा आचमन याचा अर्थ असा आहे की ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः आणि पुन्हा ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः आणि गोविंदाय नमः याला द्विराचमन म्हणतात. द्विराचमन म्हणजे काय हे सुद्धा काही लोकांना कळत नाही. तर द्विराचमन म्हणजे दोनदा आचमन, पण ते 3 वेळा पळीनं पाणी घेणं आणि प्राशन करणं याला द्विराचमन असं म्हणतात. तेव्हा मध्ये पूजा सांगता थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करेन, परंतु वेळ सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघितली पाहिजे. म्हणून सूक्ष्म अशी ही पूजा प्रसिद्ध ग्रंथ प्रयोगाब्धी नावाच्या या ग्रंथानुसाराने त्याच्या आधारे मी ही पूजा सांगणार आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुनः ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम शंकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. आता प्राणायाम करायचा आहे. ओम प्रणवस्य परब्रह्मर्षि परमात्मा देवता देवी गायत्री छंदः सर्वेषां प्राणायामे विनियोगः. ओम नमो भगवते वासुदेवाय गायत्री मंत्र म्हणून प्राणायाम करायचा आणि उजवा हात उजव्या कानाला आणि डाव्या कानाला स्पर्श करायचा आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपो ज्योतिर्सोमृतम् ब्रह्मभूर्भुवस्वरोम. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः.
ओम इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत्कर्म प्रधानदेवताभ्यो नमः। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गयानः। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धे अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो सुरासुरैः सर्वविघ्नहर तस्मै गणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलं येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेङ्घ्रियोगं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्यवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। नमस्कार करायचा। हातामध्ये यजमानाने पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यात कंदाक्षत फूल घालायचं आहे, आधी संकल्प करायचा आहे। ओम विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञाः प्रवर्धमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराः कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे आर्यावर्तान्तर्गते भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे भीमायाः उत्तरे तीरे शालिवाहनिके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने नन्दन नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षार्तौ महामाङ्गल्यप्रथमासोत्तमे मासे निज भाद्रपद मासे शुभे शुक्लपक्षे अद्याय च चतुर्थ्यां तिथौ अद्यवासरः। वासरस्थौ सौम्यवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च स्वाति नक्षत्रे इंद्रसहित वैधृतियोगे वणिजकरणे तुलास्थिते वर्तमाने चंद्रे कन्यास्थिते श्री सूर्ये वृषभस्थिते देवगुरो शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रह गण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ। यजमानाने आपलं गोत्रोच्चार करायचा आहे। ज्यांना गोत्र माहित नसेल त्यांनी काश्यप गोत्र म्हणायचं आणि आपलं नाव घ्यायचं आहे। मी माझं गोत्रोच्चार करून कसं म्हणतोय त्याप्रमाणे तुम्ही म्हणायचं। ओम तुमच्या गोत्राचा उच्चार तुम्ही करायचा आहे। वत्स गोत्रोत्पन्नस्य श्रीरंग शर्मा अहम, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं नाव गोत्र घेऊन नाव घ्यायचं। हे तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं। मम म्हणायचं आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्यायुः आरोग्यता ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थां मनेप्सित कामना सिद्ध्यर्थं धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थं अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उपशमनार्थां समस्त अभ्युदयार्थंच प्रतिवार्षिक विहितं श्री मृण्मय पार्थिव महागणाधिपते देवता प्रीत्यर्थम अग्नुत्तारण पूर्वक प्राण प्रतिष्ठापनं षोडशोपचारैः पूजनम् अहम म्हणायचं। अहम करिष्ये, पळीवर पाणी सोडून घ्यायचं आणि पुन्हा पळीवर पाणी घ्यायचं। तदंगत्वेन महागणपती स्मरणं च करिष्ये। कोणत्याही देवतेची पूजा करायची असेल तत्पूर्वी गणपतीचं स्मरण किंवा सूक्ष्म गणपतीची आपण पूजा करायची असते तेव्हा अक्षत ठेवा आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीवर गंध अक्षत फूल वहा आणि हात जोडा। ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे निधीनां त्वा निधिपतिं हवामहे वसोमपं आहमयानि गर्भधमा त्वमजासि गर्भधाम। सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। सर्वोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पं धूपदीप नैवेद्यं समर्पयामि।
3 पाया पाणी सोडायचं आणि गुळखोबरं जे छोटस गुळखोबरं ठेवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा. ओम सत्यंतर्देन परिशिंचामि ओम प्राणाय स्वाहाम उपानाय स्वाहाम व्यानाय स्वाहाम उदानाय स्वाहाम समानाय स्वाहाम ब्रह्मणे नमः. मध्ये पानीयं समर्पयामि पुनः ओम प्राणाय स्वाहाम उपानाय स्वाहाम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. मध्ये पानीयं 3 वेळा पाणी सोडायचंय. मध्य पानीयं समर्पयामि उत्तरापोषणं हस्त प्रक्षालनं मुख प्रक्षालनं समर्पयामि. तबकली थोडस गंध घेऊन ते शिंपडायचं. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. पुढे एक विडा ठेवा. विडा पूगी फल तांबूलं समर्पयामि. त्याच्यावर दक्षिणा ठेवा. सुवर्ण पुष्प दक्षिणां समर्पयामि. एखादं फळ ठेवायचं. ऋतुफलं समर्पयामि. आणि या पूजा पंचोपचार पूजनांगत्वेन विहितम्. पळीभर तांबणात पाणी सोडायचं. महागणपती प्रियतान् नमः. आता पृथ्वीची प्रार्थना करायची. आता मुख्य गणपतीच्या पूजेला आपण सुरुवात करणार आहोत. ओम पृथिवीति मंत्रस्य मेरुपृष्ठशी सुकलं छंदः कुर्मो देवतासने विनियोगः. पृथिव्याहृता लोका देवी त्वं विष्णाधृता त्वञ्च धार्यमां देवी पवित्रं कुरुचासनाम्. अपसर्पन्तु ते भूताय भूता भूमि संचिता ये भूता विघ्नकर्तारा ते नश्यन्तु शिवाग्नया. पक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतोदिशं सर्वे राम सर्वेषाम् अविरोधेन पूजा कर्म समारभेत. डाव्या हातात अक्षत घ्यायची आणि उजव्या हाताने 10 दिशांना 2-2 दाणे टाकायचे. अपक्रामंत भूतानि पिशाचा सर्वतोदिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभेत. तीक्ष्ण दंष्ट्र महाकाय कल्पांत अनुपम भैरवाय नमस्तुभ्यं. अनुज्ञान दातुमर्हसि. आपल्या डाव्या पायाची टाच जमिनीवर दाबटायचे. वामपाद होमो घातत्यं कृत्वा नमः शारंगाय अस्त्रराजाय ओम पट. डोळ्याला पाणी लावायचा. नेत्र उदकोप स्पर्श. हात जोडा. ओम शशिरशी नमो गुरुभ्यो नमः. आपल्या गुरुचं स्मरण करायचंय. परम गुरुभ्यो नमः. मम आत्मने नमः. संसत्वात्मने नमः. ओम रजात्मने नमः. नम तमात्मने नमः. नमो स्वनंदाय नमो वेदसे नमो वशिष्ठाय नमो सुशक्ते पराशराय नमो शाश्वते नमो सुदे सत्यवती सुताय नमो. गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः. परेभ्यः परपादुकाभ्यः आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमो. सुलक्ष्मी प्रतिपादुकाभ्यः. आता मी सांगतोय त्याप्रमाणे षडंगन्यास करायचे आहेत. षडंगन्यासहित कलशजंग घंटा आराधनं करिष्ये. ओम ह्रां हृदयाय नमः. ओम ह्रीं शीर्षये स्वाहा. ह्रूं शिखाय षट. ह्रैं कवचाय ओम. ह्रूं नेत्रत्राय षट. ओम ह्रीं रां ह्रीं ह्रूं रम्रास्त्राय फट. आता कलशावर उजवा हात ठेवा. ओम कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रस्समाश्रितः. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः. कुक्षौ सागरा सर्वे सप्तद्वीपावसुंदरा. ऋग्वेदोऽथर्ववेदः सामवेदोऽथर्वणः. अंगैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता. अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरी तथा. आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुत. कलशाला एका बाजूला गंध लावून तिथं पुष्प किंवा फुलाची पाकळी आणि अक्षत कलशाच्या 8 टाका. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. शंख घंटेची पूजा करायची आहे. पहिल्यांदा शंख. शंखादौ चंद्रदेवत्यं कुक्षौ वर्णदेवता. पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतकरे. निर्मितः सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंख धुवून पुन्हा त्या आडणीवर ठेवायची. घंटा घ्यायची. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षताम्. कुरु घंटेरवं तत्र देवता भानि कर्मणि. घंटा वाजवून त्या ठिकाणी ठेवून द्यायची. घंटा वाजवल्याशिवाय घंटेला गंधफूल व्हायचं नाही. तेव्हा घंटा वाजवा आणि ठेवा. घंटा पांचजन्य देवताभ्यो नमः. दोन्हीकडे गंधफूल व्हा. शंख घंटेना अक्षत व्हायची नसते. घंटा पांचजन्य देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत गंधपुष्पं समर्पयामि. आता तुपाचा दिवा आणि तेलाची समई जी काही लावलेली आहेत दोन्ही दिवे आधी उचलून ठेवायचे आणि त्याला गंधफूल हळद कुंकू व्हायचं. बहुदीपस्त्वं ब्रह्मरूपं धक्कार निवारक. इमां मया कृतां पूजां गृह्णस्तेज प्रवर्धय. कर्मसाक्षिणे दीपस्त तैलदीपस्त देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. चंद्रमा मनसो जात